आषाढी एकादशीच्या नैवेद्यासाठी छान असे उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामुन कसे बनवायचे ते आज आपण बघूयात। इथे मी अगदी छोट्या साईजमध्ये अर्धा किलो रताळी घेतलेली आहे। रताळी स्वच्छ धुवून उकडून घ्यायची आहे। सालं काढून आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत। किसल्यानंतर जवळपास 3 ते 4 मिनिटांपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। यामध्ये 2 चमच इतकी मिल्क पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झाल्यानंतर ना आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याचे गोळे बनवून घ्यायचे आहे। रेग्युलर आपण जसे गुलाबजाम बनवतो त्याच साईजमध्ये मी इथे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता इथे तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि यामध्ये गुलाबजाम सोडून आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। तळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे गुलाबजाम कढईमध्ये टाकल्या आपल्याला लगेच त्याला धक्का द्यायचा नाही आहे। थोड्या वेळ आपल्याला तसेच थांबायचं आहे आणि फक्त तेल गुलाबजामवरती ढकलत राहायचं आहे। यानंतर आपल्याला व्यवस्थित अलटपलट करून गुलाबजाम छान तळून घ्यायचे आहेत। हे गुलाबजाम खाण्यासाठी इतके अप्रतिम लागतात की तुम्ही एकदा बनवले तर नक्कीच सारखे सारखे हे गुलाबजाम बनवणार आहात। आता इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। पाऊण वाटी पाणी घालून आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे। यानंतर गरम पाकामध्ये आपल्याला गुलाबजाम टाकून थंड झाल्यानंतर छान एन्जॉय करायचे आहे। धन्यवाद।